पाठवा. रोकठोकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे. भाजपनं काय काय आश्वासनं यामध्ये दिलेली आहेत, काय जाहीरनाम्यातले मुद्दे आहेत की काँग्रेसची भाजपनं कॉपी केलेली आहे, नेमकी वस्तुस्थिती काय आहे, या सगळ्याची चर्चा आपण करणार आहोत भाजपचा संकल्प या आपल्या विशेष कार्यक्रमात. भाजपचा संकल्प या कार्यक्रमामध्ये चर्चा करण्यासाठी भाजपच्या वतीने आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आशिष शेलार, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आहेत आशिष शेलार. त्याचबरोबर काँग्रेसच्या वतीने बोलण्यासाठी डॉक्टर रत्नाकर महाजन आहेत, प्रवक्ते आहेत काँग्रेसचे. तर माकपचे नेते डॉक्टर अजित अभ्यंकर हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. तर राजकीय विश्लेषक अरविंद गोखले हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. सुरुवात अर्थातच आपण भाजपपासून करूयात. आशिष शेलार यांच्यापासून जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे, तो आपण सगळ्यांनी आज दिवसभर ऐकलाय. पण त्यातले महत्त्वाचे ठोस मुद्दे काय आहेत, प्रमुख कोणते मुद्दे या निवडणुकीमध्ये वाटतात, कारण संपूर्ण जाहीरनामा पुन्हा कार्यक्रमात सांगणं शक्य नाही, पण ठोस मुद्दे काय आहेत हे आपण आशिष शेलार यांच्याकडनं सुरुवातीला समजून घेऊया. आशिषजी, मला असं वाटतं की भाजपचा हा जाहीरनामा जो इथे प्रसिद्ध झाला आहे, हा भाजपचा जाहीरनामा एका अर्थाने विकासाभिमुख सर्व अंगांचा विचार करणारा, सर्व पद्धतीने देशाच्या विकासाचा विचार करणारा, अनऑर्गनाइज्ड लेबर्सपासून ई गव्हर्नन्सपर्यंत आणि IT क्षेत्रातल्या रिव्हॉल्युशन्सपासून एका अर्थाने कृषी क्षेत्रातल्या रिव्हॉल्युशनपर्यंत विचाराची स्पष्टता आणणारा आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्याच्यामध्ये एक नवीन कॉन्सेप्ट भाजपने यावेळेला दिलेली आहे, PPP. त्याच्यामध्ये पब्लिक पॉलिटिशियन प्रायव्हेट पार्टनरशिप. त्यामुळे एका अर्थाने एम्पॉवरमेंट, सामान्य नागरिकांच्या हातामध्ये जास्त अधिकार देऊ, सगळी सत्ता दिल्लीतूनच चालेल आणि बाकीच्यांनी केवळ ती फॉलो करावी, अशा स्वरूपाचा स्पिरिट न देता इंडिया फर्स्ट, भारत प्रथम, श्रेष्ठ भारत अशा पद्धतीची कल्पना असणारा जाहीरनामा भाजपने आज प्रसिद्ध केलेला आहे. श्रेष्ठ भारत असं तुम्ही म्हणताय. काँग्रेसचे प्रवक्ते सुद्धा आहेत आपल्याबरोबर, डॉक्टर रत्नाकर महाजन. आपण त्यांचं मत जाणून घेऊयात. सर, तुम्ही जाहीरनामा ऐकला असणारच दिवसभरात. भाजपनं काँग्रेसच्या मुद्द्यांची कॉपी केली आहे का, काय वाटतंय तुम्हाला नेमकं? कॉपी केली हा शब्द जर दुःखदायक असेल तर असं म्हणता येईल की काँग्रेसच्या वतीनं गेली 10 वर्ष केंद्र सरकारच्या तर्फे चालू असलेल्या अनेक योजना या आम्ही पुढे चालू ठेवू असं सूचित केलेलं आहे. त्याचबरोबर यावेळच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसनं ज्या योजना मांडलेल्या आहेत त्यांची सुद्धा द्विरुक्ती या भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये केलेली आपल्याला दिसेल. म्हणून मी मगाशी म्हटलं तसं कॉपी केली असं म्हटल्यानं जर वाईट वाटत असेल तर आपण असं म्हणू की निदान काही बाबतीत तरी काँग्रेसनी आत्तापर्यंत बरोबर केलं असं भारतीय जनता पक्षानं या जाहीरनाम्याच्या मार्फत सूचित केलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. असं कोणत्या प्रमुख मुद्द्यांमुळे सर तुम्ही म्हणताय? एक तर असं आहे की 11व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजनेच्या दोन्ही मसुद्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट बोर्ड या नावाची एक यंत्रणा स्थापन केली जाईल आणि त्याच्यामार्फत तरुण मुलांमध्ये वेगवेगळी व्यवसायाभिमुख कौशल्य निर्माण करण्यासाठी कार्यक्रम आखला जाईल असं सांगितलं होतं. ते यात आहे. केंद्र सरकारच्या वतीनं इंदिरा आवास योजना, राजीव आवास योजना आणि JNNURMच्या क्षेत्रामध्ये BSUP सारख्या योजना ज्याच्यामध्ये गरिबांना घरं देण्याची योजना आहे ती योजना आजही कार्यान्वित आहे, त्याचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. अशा अनेक गोष्टी सांगता येतील की किमान 12 ते 15 गोष्टी अशा आहेत की ज्या
काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही आहेत, त्या योजना कार्यान्वितही आहेत आणि त्या आज भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात सुद्धा आलेल्या आहेत. उदाहरणार्थ अगदी लेटेस्ट अंमलात आलेली योजना जिची अंमलबजावणी सुरू झालेली आहे ती म्हणजे अन्न सुरक्षा योजना. आता त्या अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी आहेत का, गैरप्रकार आहेत का, ते कसे दुरुस्त करायचे याची चर्चा आपण वेगळ्या पद्धतीनं करू शकू आणि त्या चर्चेचं स्वागतच करायला पाहिजे. पण ती योजना ऑलरेडी सुरू झालेली आहे, तीच पुन्हा भारतीय जनता पक्षानं आपल्या ह्याच्यात घेतली असेल तर एका अर्थानं काँग्रेसचा हा कार्यक्रम बरोबर आहे असंच भारतीय जनता पक्षाने सुचवलंय आणि त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. आशिषजी, बघा तुम्ही त्यांनी सुचवलेल्या काही योजना पुढे घेऊन जाताय असं म्हणतायत. नाही, काँग्रेसने ह्या गोष्टी मान्य केल्या ह्याबद्दल तर मला खूपच आनंद वाटतो की आमच्या जाहीरनाम्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनाही योग्य वाटत आहेत असं माझंही मत आहे. उदाहरणार्थ आम्ही मांडलेल्या वेगवेगळ्या 370 कलमापासूनच्या योजना याही कदाचित महाजन साहेबांना योग्य वाटतील का असा माझा प्रश्न हा अलैदा ठेवू. मूळ मुद्दा असा आहे की ज्या गोष्टी आता जाहीरनामा आमच्या पुढे नेल्या असं महाजन साहेब म्हणतायत, भाजपचं म्हणणंच आहे की तेच काँग्रेसचं फेल्युअर आहे. काँग्रेसने रोटी कपडा मकान अशा घोषणातून वर्षानुवर्ष लोकांची मतं घेतली. बिलकुल नाही, गैरसमज महाजन साहेब माझं पूर्ण करू द्या. महाजन साहेब माझं पूर्ण करू द्या. आपल्याला संधी द्यायची की नाही आपले जे चर्चा घडवतात ते सांगतील. माझं मत असं आहे, रोटी कपडा मकान ह्या तिन्ही घोषणा या देशाच्या मूलभूत गरजा भारतीय संविधानाने दिल्या आहेत. उद्या भारतीय संविधानाचा उल्लेख केला म्हणजे आम्ही भारतीय संविधान पहिल्यांदा मांडणाऱ्यापैकी सरकारमधले होतो, त्यामुळे तुम्ही आमचंच पुढे वाढवताय असं म्हणण्यासारखं संयुक्तिक विधान आपल्यासारख्या एका श्रेष्ठ वक्त्याने करावं ह्याचं मला दुःख वाटतं. रोटी कपडा मकान ह्या विषयात काँग्रेस वारंवार फेल्युअर झालेली आहे. आजही अन्न सुरक्षा, रोजगारासाठी स्किल डेव्हलपमेंट आणि घराची निर्मिती ह्या विषयात काँग्रेसचं UPA 1 UPA 2 दोन्ही सरकार फेल झाल्याचा हा चित्र आहे आणि ती खऱ्या अर्थाने योजना आम्ही पुढे नेऊ. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, पूर्ण घटनाक्रम मांडताना मुरली मनोहर जोशी यांनी त्याचं प्रिफेस जे लिहिलेलं आहे त्या प्रिफेसमध्ये NDAच्या काळामध्ये आम्ही केलेल्या गोष्टी आणि त्यानंतर UPAने केलेलं फेल्युअर ह्याचं विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे, ते सुद्धा आपण गृहीत धरलं पाहिजे. आणि मुद्दा क्रमांक 3, ह्याच परिप्रेक्षाने जर वक्तव्य करायचं झालं तर सर्व शिक्षा अभियान अटलजींनी पुढे नेलं ते तुम्ही पुढे लागू केलं, याचा अर्थ UPA अटलजींच्या, काँग्रेस अटलजींच्या पावलावर चालतंय असं म्हणायचं का, हाही प्रश्न आहे. महाजन साहेब, तुम्हाला उत्तर द्यायचंय. त्यांनी मुद्दाम गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. म्हणून प्रथम एक स्पष्ट केलं पाहिजे की विरोधी पक्षांबद्दल बोलताना जसं सहमतीचे मुद्दे शोधले पाहिजेत तसंच एकच अप्रोच असला तरी त्यात गुणात्मक फरक काय आहे ही बघितलं पाहिजे. या अर्थाने मी बोलत होतो. आणि उपहास हे सुद्धा बोलण्यातला एक अलंकार आहे, तो जर त्यांना समजला नसेल तर माझा काही इलाज नाही. मुद्दा असा की भारतीय जनता पक्षानं या जाहीरनाम्यामध्ये विकास वगैरे या कितीही गप्पा मारल्या असल्या तरी आडवळणानं हरदासाची कथा मूळ पदावर आलेली आहे हे आपल्याला त्या जाहीरनाम्याच्या 52-53 पानावर दिसेल. तिथे अगदी बरोबर 3 जनसंघापासून किंवा संघाच्या स्थापनेपासून त्यांना अत्यंत प्रिय असलेले 3 मुद्दे बरोबर आलेले आहेत, पण त्याच्याकडं फार लक्ष जाऊ नये म्हणून ते 52-53 पानावर आलेले आहेत. मला एक आपल्याला सांगायचं आहे की याच्यामध्ये मदरशांचं आधुनिकीकरण असा एक कार्यक्रम आहे. आता भारतीय जनता पक्षाची स्मृती इतकी काही शॉर्ट आहे असं मला वाटत नाही, पण सप्टेंबर 2013 मध्ये जेव्हा महाराष्ट्र मंत्रिमंडळानं मदरशांच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम जाहीर केला त्यावेळेला त्या पक्षाचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष आणि धुवाधार टीकाकार आमदार यांनी त्या कार्यक्रमावर टीका केली होती आणि हा अल्पसंख्याकांचा अनुनय करणारा कार्यक्रम आहे असं सांगितलं होतं. त्याचबरोबर त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांनी त्याच्या पुढे जाऊन आणखीन कडक शब्दात त्याच्यावर टीका केली होती आणि ह्याला वोट बँक पॉलिटिक्स असं संबोधलं होतं.
जर महाराष्ट्र मंत्रिमंडळानं मदरशांचं आधुनिकीकरण हा कार्यक्रम घेतला आणि तोच याच्यात घेतला तर महाराष्ट्राने केलं तर त्याला विरोध करायचा आणि आपल्या जाहीरनाम्यामध्ये मात्र तेच म्हणायचं, याला काय अर्थ आहे? राम मंदिर आणि 317वा कलम या बाबतीत तेच म्हणता येईल. खरं म्हणजे हे प्रश्न निवडणुकीत चर्चेला आले नसते तर बरं झालं असतं, कारण दुसऱ्या अधिक चांगल्या लोकांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या प्रश्नांवर आपल्याला चर्चा करता आली पाहिजे. पण शेवटी हरदासाची कथा मूळ पदावर येते आणि पडिले वळण इंद्रिया सकळा या न्यायानं काही केल्या ते त्यांना विसरता येत नाही, हेच यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बरोबर आहे. आडवळणाचे मुद्दे तुम्ही उपस्थित करताय. मला अजित अभ्यंकरांकडे जायचंय. सर, आपण पाहिलं की एकूणच विकासाचा मुद्दा आशिष शेलार यांनी मांडण्याचा प्रयत्न केला, पण संपूर्ण आपण जाहीरनामा जर पाहिला तर यामध्ये राम मंदिराचा प्रश्न असेल, रामसेतूचा प्रश्न असेल, कलम 317वा कलम असेल, अशा अनेक बाबी आहेत. म्हणजे जे संघाचे अजेंडे होते त्याचं रिफ्लेक्शन या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय का? हे पहा, हे जे ठरलेले कोळशाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना आपण सगळ्यात शेवटी बोलूया. परंतु महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो या दोन्ही जाहीरनाम्यात म्हणजे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आपण आता बोलत नाही आहोत, पण त्यांनी परस्पराणाम प्रशंसन्ते जे काय संस्कृत सुभाषित आहे, अवरूपम अवध्वनिम, तसं त्यांनी मगाशी एकमेकांची थोडी स्तुती वगैरे केली की आमच्यातले मुद्दे तुम्ही घेतलेत वगैरे. तर त्यालाच धरून मी पुढे बोलतो की भारतीय दर्शन परंपरेमध्ये एक अभाव नावाचं प्रमाण आहे. म्हणजे काय नाही याच्या अभावामधून आपण त्या दोघांचं खरं कॅरेक्टर काय ते दाखवू शकतो. यांनी विकासाबद्दल आम्ही हे करू सांगितले, भाजपने सांगितले आम्ही शिक्षणामध्ये 6% खर्च करू. त्यांनी UPA बद्दल म्हणले की इट इज प्रॉमिस विदाउट परफॉर्मन्स, इट इज विदाउट एंटायटलमेंट, विदाउट एनी ॲक्शन. गव्हर्नन्स सुधारू. मुख्य मुद्दा असा आहे, सरकार चालवण्यासाठी आणि सुशासन देण्यासाठी सरकारी यंत्रणा लागते, रेग्युलेशन लागतं, सरकारकडे पैसा लागतो, रिसोर्सेस लागतात. ते रिसोर्सेस किती आहेत आणि कुठनं आणणार आहेत याच्याबद्दल एक अवाक्षर नाही. त्याच्यामध्ये टॅक्स बद्दलचे फक्त 2-3 मुद्दे आहेत आणि ते असे आहेत की त्याच्यातनं टॅक्सेशन वाढण्याचं तर सुतराम शक्यता नाही. त्यांनी लिहिले की UPAने टॅक्सेशन टेररिझम सुरू केला म्हणून, म्हणजे श्रीमंतांवरती दहशत बसेल असं काहीतरी केलं असं त्यांनी माझ्या मते सर्टिफिकेट, परंतु अत्यंत खोटं असं सर्टिफिकेट त्यांनी UPAला दिलं. श्रीमंतांचं लांगूल चालनच केलं ऍक्च्युअली UPAने. तेव्हा पैसे कुठनं आणणार? भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त 17.5% टॅक्स अख्ख्या देशातल्या सगळ्या सरकारांचा मिळून गोळा होतो भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या. आता शिक्षणाचं एक उदाहरण देऊन मी सांगतो. भाजपच्या जाहीरनाम्यात लिहिलंय की शिक्षणावरती 6% आम्ही खर्च करू राष्ट्रीय उत्पन्नाच्या पब्लिक स्पेंडिंग. आजचा हा खर्च साधारणपणे 2.25 ते 2.5% आसपास आहे. म्हणजे साधारणपणे ते तिप्पट वाढवणार आहेत तो. आता त्याच्यासाठी टॅक्सेशन त्यांना किती करावं लागेल, जास्त टॅक्स गोळा करावा लागेल आणि तो केला पाहिजे असं माझं मत आहे. त्याच्यासाठी काय करणार याचा ओळ नाही. ब्लॅक मनी, देशाबाहेरचा काळा पैसा आणण्याबद्दल आम्ही टास्क फोर्स करू, आम्ही प्रयत्न करू. अरे पण त्या मॉरिशस मधून या देशामध्ये राऊंड ट्रिपिंगच्या माध्यमातून आपल्या FDIच्या 46% पैसे भारतातला काळा पैसा राऊंड ट्रिप करून येतो. त्या मॉरिशस बरोबरच्या डबल टॅक्सेशन अवॉइडन्स ट्रीटीबद्दल एक ओळ आहे का? कॉन्क्रीट मेजर्स काय घेणार याच्याबद्दल एकही ओळ नाही. सुरक्षा सुधारू. पोलीस, किती पोलीस आहेत भारतामध्ये? 1 लाख लोकसंख्येमागे 129 पोलीस आहेत. जगाचा ॲव्हरेज 300 आहे. तुम्ही भारतात पोलीस यंत्रणा जास्त लागेल, सरकारी यंत्रणा जास्त लागेल, त्याच्यासाठी पैसे कुठनं आणणार आहात याचा काही उल्लेख न करता गप्पा मारत सुटायच्या हे काम केले. तो जाहीरनामा त्याने आज प्रकाशित केलाय. औपचारिकता आहे. जाहीरनामा मंजूर झालाय 26 मार्चला. सही आहे 26 मार्चची. आज आहे 7 एप्रिल. 12 दिवस झाले ते सही झालेला जाहीरनामा प्रकाशित करू शकले नाहीत आणि मतदानाच्या पहिल्या दिवशी प्रकाशित केला. कारण त्यांच्या दृष्टीने त्यांचा जाहीरनामा फक्त मोदी हे आहेत आणि मोदींच्या नावावरती जे जे काय ध्वनित करायचं ते सगळं करून ते त्यांचा जाहीरनामा देशभर फिरतोय. त्यांच्या दृष्टीनं हा जाहीरनामा ही एक कागदोपत्री औपचारिकता आहे. काँग्रेसच्या दृष्टीनं फारसं काही वेगळं नाहीये. तेव्हा या दोन्ही जाहीरनाम्यांच्या मध्ये आणि दोन्हींच्या अप्रोचमध्ये रिसोर्सेस कुठनं आणणार, कोणाकडनं आणणार आणि कसे आणणार याची एकही म्हणजे
बरोबर आहे. हा जाहीरनामा परिणामकारक औपचारिकता अशी झाली ओळ असं नसल्यामुळे तुम्ही म्हणताय आणि हे सगळे भाजपचा बोगस जाहीरनामा हा फक्त मोदी असं सुद्धा तुम्ही सांगताय. यावरची उत्तरं सुद्धा आपण आशिष शेलार यांच्याकडनं घेणार आहोत. तर अरविंद गोखलेंना सुद्धा आपण चर्चेमध्ये सहभागी करून घेणार आहोत. पण आता वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. Kenstar on, Garmi gone. Kenstar, the way the world lives. रागानं लाल ती रोज माझा रस्ता अडवते आणि यांचं काय सांगावं, याचनांकडे डोळे झाक करतात. वारंवार मला सतावणं या सर्वांना भावतं, पण काहीतरी आहे. आजकाल या वेड्यांवर राग कमी येतो. नवी स्प्लेंडर आय स्मार्ट हिची i3s टेक्नॉलॉजी बाईक स्टॉप झाल्यावर करते इंजिन ऑफ आणि स्टार्ट पण सहज. आता पेट्रोल वाचेल तर राग कमी येईलच ना. हिरो स्प्लेंडर आय स्मार्ट, एक स्मार्ट विचार. पुश करा, खुश रहा. फक्त खुश नाही, सुपर खुश रहा. गुड नाईट ऍडव्हान्स्ड ऍक्टिव्ह प्लस कॉम्बी पॅक आता फक्त 66 रुपयांचा. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे म्युझिक, मस्ती, गप्पा गोष्टी, पण त्याहून महत्वाचं म्हणजे MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्राशी संपर्क साधा. क्या आदमी है यार, लेट चल रही थी, अब तो डबल लेट हो गया. चेन क्यों खींचा भाई? जिस भी यात्री ने गाड़ी की चेन खींची है, रेलवे डिपार्टमेंट उन्हें धन्यवाद देना चाहता है, क्योंकि अभी अभी पता चला है कि आगे पटरी टूटी हुई है. लक्स कोजी, अपना लक पहन के चलो. FBB Spring Summer Collection. MSP यानी मैक्सिमम सेलिंग प्राइस. Quicker.com पे जाओ और MSP पता करो फटाफट. 1.5 लाख. MSP पे ही बेचूंगा कार. नो फिकर, बेच क्विकर. क्विकर. एक काळ होता जेव्हा डॉक्टर पाहिजे तर जिल्ह्याच्या ठिकाणी जायला लागायचं. मग एक दिवस गावात प्राथमिक उपचार केंद्र आले, आशा वर्कर आल्या, डॉक्टर आले आणि आज 108 वर फोन केला का 15 मिनिटात अँब्युलन्स दारात. परिस्थिती कशी बदलली? उत्तर आहे काँग्रेस. आणि तुम्हाला जर ह्यो प्रश्न पडला असेल की हे मी का सांगतोय, तर आधी ह्यो विचार करा, मी कोणाच्या भविष्यासाठी मत देतोय. चला विकासाला हात देऊया, काँग्रेसला मत देऊया. नवी हिरोईन. हिरोईन नाही, तुमची ट्रेनर. ट्रेनर? हो, इतकी तरुण, ब्युटिफुल. रेडी सर? मम्मी. सोनेरी संतूर. मग स्टार डान्सर कोण आहे? माझी मम्मी सुपरस्टार. आता 4 संतूर 125 ग्रॅम साबणांसोबत मिळवा 35 रुपयांचे संतूर बॉडी लोशन अगदी मोफत. होशियार, ताजे हिंद, नया डांस एंड गो, हमें स्कूल ले जा रहे हैं. टेन टेन. Big on power, space and mileage. Datsun Go, the big league. भाजपचा संकल्प या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भाजपचा जाहीरनामा हा जाहीर झालेला आहे आणि आता आपल्याला जायचंय अरविंद गोखले यांच्याकडे. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, आपण पाहिलं की आतापर्यंत अजित अभ्यंकर जसं म्हणाले की ही केवळ एक औपचारिकता वाटत होती, पण यामधले काही जे मुद्दे पुन्हा पाहायला मिळत आहेत, एक राम मंदिराचा मुद्दा असेल किंवा राम सेतूचा प्रश्न असेल, 370 कलम असेल किंवा समान नागरी कायदा असेल, हे सगळे मुद्दे पाहिल्यानंतर कुठेतरी संघाच्या विचारधारेचंच रिफ्लेक्शन या जाहीरनाम्यात पाहायला मिळतं का? हा संघाचा जाहीरनामा म्हणायचा की सर्व देशाचा सर्वसमावेशक जाहीरनामा म्हणायचा?
भारतीय जनता पक्षाचा हा जाहीरनामा म्हणजे हा नमोनामा आहे किंवा संघनामा आहे. आणि खरं सांगायचं झालं तर काँग्रेसच्या जाहीरनाम्याची कॉपी केली असं आपण म्हणतो. काँग्रेसचा जाहीरनामा जितका असंवेदनशील आहे तितकाच तो भारतीय जनता पक्षाचाही असंवेदनशील